नमस्कार. स्वाद आपुलकीचा मध्ये आपले स्वागत आहे. गुणकारी जवसचा आपल्या आहारात समावेश असलाच पाहिजे. त्यासाठी मी खास मार्केटच्या चवीची रोस्टेड फ्लेक्स सीड्सची रेसिपी घेऊन आली आहे. चला तर पाहूया रेसिपी. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नाविन्यपूर्ण रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राइब नक्की करा. आपण पाव किलो जवस घेतलेली आहे. स्वच्छ निवडून पुसून घेतलेली. आपण एका बाउलमध्ये 1 वाटी पाणी घेणार आहोत. 1 लिंबाचा रस, मीठ टाकून घेणार आहोत. 1 ते 1.5 चमचा टाकायचा आहे मीठ. थोडंसं चवीनुसार कमी अधिक करू शकतो. पाव टीस्पून हळद टाकायची आहे. हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत. यात आपण आता हे सगळे जवस टाकून देणार आहोत. यात आपण थोडंसं 2 मोठे चमचे तीळ टाकून घेणार आहोत आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तीळचं प्रमाण आपण खूप पण नाही घ्यायचं. इथे आपल्याला हे पाणी जर अधिक वाटतं आहे, ॲब्झॉर्ब केलं जातं. आपण हे रेस्ट करायला ठेवून देणार आहोत. इथे आपण 25 ते 30 मिनिटं झालेले आहेत. आपण आता हे भाजायला घेऊया. जर तुम्हाला कमी वेळ भिजवायचं असेल तर तुम्ही पाणी कमी टाकलं तरी चालेल, पण या पद्धतीने पाणी टाकून आपण त्यात छान अर्क उतरतो. लिंबू मिठाचं आणि जीवनसत्वही वाढतात. इथे आपण एका कढईत हे सगळं टाकून घेणार आहोत मिश्रण. इथे आपण या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण थोडं मीडियम फ्लेम ठेवायची आहे किंवा फुलंही ठेवलं तरी चालेल, पण सारखं परतत राहायचं आहे. आता आपल्याला हे ओलसर दिसत असलं तरी ते जसं जसं रोस्ट होत येईल, भाजत येईल, तर मोकळी मोकळी होते जवस छान. आणि या पद्धतीने भाजलेली जवस खूप छान लागते. इथे आपण पाहू शकतो, इथे असं मोकळी मोकळी झालेली आहे. आपण गॅस लो करून अजून 5-7 मिनिटं छान भाजून घेणार आहोत. मोकळी मोकळी होईस्तोवर छान असा तडतड आवाज येईपर्यंत भाजायचं आहे. या पद्धतीने आपण 5 मिनिटं छान परतून घेतलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता एक एक दाणा मोकळा झालेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता खूप छान असा चटकण्याचा आवाज येत आहे. छान फुटत आहे आपलं जवस. इथे आपले जवस तयार आहे. आपण हे काढून घेऊया. या पद्धतीने आपण हे असं काढून घेतलेलं आहे. पसरट याच्यात थंड करून घेणार आहोत. थंड झाल्यावरच आपण हे पॅक काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आहे, म्हणजे नरम होत नाही. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.